सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय। शासकीय रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या 2 लिपिकांनीच अधिष्ठातांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करत ही प्रमाणपत्र वाटली आहेत। बोगस प्रमाणपत्रांचा लाभ घेत आरोपींनी शासकीय नोकरी लाटल्याचे देखील समोर आलंय। वसीम खान आणि सागर राजपूत या दोघांनी हे प्रमाणपत्र दिल्याचं समोर आलंय आणि या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता आतापर्यंत 7 ते 8 जणांना बोगस प्रमाणपत्र दिल्याचं समोर आलंय। संदर्भात मला 2-3 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्याच्यामध्ये त्यांनी काही सर्टिफिकेट्स बद्दल त्यांनी साशंकता व्यक्त केली होती। मग त्याच्यावर माझी डिजिटल सिग्नेचर होती आणि माझ्या ओटीपीचा तिथे त्या ठिकाणी गैरवापर केला गेला आणि प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांनी आता 2-3 दिवसापूर्वी मला अशी माहिती कळते की 7 लोकांना त्याच्यामध्ये त्यांनी पोलीस कस्टडी घेऊन त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास त्या अनुषंगाने